सरकारमध्ये दम नव्हता, ताकद नव्हता, तर मला असं वाटतं ही योजना सुरू का केली. सुरू करायची तर त्याच्यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद असायला पाहिजे, परंतु ती नसताना सरकारने फक्त मताच्या लालसेपोटी ही योजना सुरू केलेली आहे. आणि परिणामी सामाजिक न्याय विभागासारखा महत्त्वपूर्ण विभाग जो आहे, या विभागाच्या निधीला कट कपात केली जाते. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची एक आकडेवारी पुढे आली आहे, त्यात भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. हा रिपोर्ट बऱ्याच दिवस आधी आलेला आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र हे दोन राज्य याच्यामध्ये एकदम वर आहे. आता याच्यात मुख्यमंत्र्यांना असं सांगितलं, मुख्यमंत्री नेहमी लोकसंख्या एवढी आहे म्हणून एवढं दिसतो, प्रत्यक्षात तसं नाही, असं गोल गोल उत्तर देत असतात. परंतु लोकसंख्या मोठी असलेलं उत्तर प्रदेशसुद्धा आपल्या खाली आताच्या घडीला. आज याच्यातला हा जो भ्रष्टाचार आहे हा बेसिक सरकारी अधिकाऱ्यामध्ये वाढलेला आहे. आताच्या घडीला मंत्र्यावर लोकांचा विश्वास राहिलेला नाही, मंत्रालयावर विश्वास राहिलेला नाही, आणि म्हणून लोक प्रशासकीय अधिकाऱ्यांना पकडतात. प्रशासकीय अधिकारी याचा मिसयूज करतात, परिणामी सर्वसामान्य माणसाची लूट करतात, आणि त्याचा परिणाम भ्रष्टाचारात महाराष्ट्र देशात 1 नंबरवर होण्यात झालेला आहे. आता तुम्हीच बघा, आता महाराष्ट्र थांबणार नाही का, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र, आता याची कोणती टॅगलाईन आहे तुम्हीच सांगा. निलेश घायवळचा तो भाऊ सचिन घायवळ, त्याला शस्त्र परवाना देण्यात आला होता आणि त्याची शिफारस गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केली होती असं पुढे आले. खरं तर अशा गुन्हेगारांना शस्त्र परवाने दिले नाही. मी योगेश कदमांचा खुलासाही बघितला की ज्यावेळेस शस्त्र परवाना दिला त्यावेळेस त्यांच्यावर कोणतेही गुन्हे नव्हते. पण आम्ही राजकीय पक्षात काम करतो, आमच्यावरही अनेक गुन्हे आहेत. आम्ही शस्त्र परवान्यासाठी 17 वेळेस अर्ज केले, परंतु आम्हाला मिळाले नाही. आमच्यावर कोणतेही गुन्हे नसताना पण जुन्या गुन्ह्याची पार्श्वभूमी पाहिल्यावर अशा पद्धतीनं परवाना देता येत नाही. आणि म्हणून गृहराज्यमंत्र्यांनी जो खुलासा केला आहे तो चुकीचा आहे. जर पार्श्वभूमी तशी असली तर त्याला देताच येत नाही. उद्या गुन्हेगार जरी रिव्हॉल्वर घेऊन फिरणार असतील तर मग कायदा आणि सुव्यवस्थेचं काय होणार या राज्यामध्ये, या देशामध्ये. म्हणून अशा पद्धतीनं सत्तेचा मिसयूज, गुन्हेगाराच्या पाठीमागे उभं राहणं, अशा पद्धतीनं आत्ताचं राज्य सरकार काम करतं हे स्पष्ट होतं आहे. ते कबुतरांसाठी जैन समुदाय आक्रमकच आहे. आता दादरमध्ये 11 ऑक्टोबरला त्यांनी धर्मसभेचं आयोजन केलं आहे. कबुतरामुळे हे होतं ते होतं माहिती आहे तुम्हाला सगळं, कबूतरखाना होता. हे बघ, कोणाच्या भावनेचा मी अनादर नाही करणार, पण तो माणसाचा जीव महत्त्वाचा आहे का कबुतराचा जीव महत्त्वाचा आहे हे ठरवण्याची वेळ आलेली आहे. मी कबुतराचा जीव महत्त्वाचा नाही असं म्हणणार नाही, पण कबुतरापेक्षा माणसाचा जीव महत्त्वाचा हे आपल्याला कबूल केलं पाहिजे. आणि म्हणून धर्माचा वापर कुठं करायचा हाही महत्त्वाचा विषय आहे. माणसं मेलेली चालतात आणि कबुतराला अशा पद्धतीनं दुःख होणं, त्यासाठी धर्मसभा होणं, मला असं वाटतं. आता याला थोतांड शब्द वापरावा का नाही वापरावा मला माहिती नाही, मी कोणत्या धर्माचा अवमान करणार नाही, परंतु कबूतर माणूस महत्त्वाचा आपण मानलाच पाहिजे असं मला वाटतं. तुमचा 11 तारखेच्या मोर्चाची घोषणा झाली आणि सगळी लगबग सुरू झाली. आता उद्या संभाजीनगरमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघंही येत आहे, पक्षाच्या बैठका येत आहेत, निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या बैठका आहेत. हे पण शिवसेनेनं मोर्चा दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी जाहीर केलेला आहे. अतिवृष्टी तशी नवरात्राच्या आधीपासून सुरू झालेली आहे आणि नवरात्रात अशा पद्धतीनं कोणत्याही प्रकारे आंदोलनं करू नये ही भूमिका आमची शिवसैनिकांची होती, पक्षप्रमुखांची होती. नवरात्र संपताच आम्ही अशा पद्धतीनं तयारी सुरू केली, मराठवाड्यामध्ये जनजागृती केली आणि आता मोठा एक हंबरडा मोर्चा आम्ही काढतोय. आम्ही शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी मोर्चा काढतो आणि एकीकडे हे राजकीय पक्ष स्वतःच्या निवडणुकांसाठी अशा पद्धतीनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येत आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख इथे येत आहेत, ते शेतकऱ्यांच्या हितासाठी येत आहेत, शेतकऱ्यांच्या न्याय देत. मला असं वाटतं या दोन विचारातला फरक जनतेनं जाणून घेतला पाहिजे. पार्ले बिस्किट घेऊन येणार आहात का म्हणजे त्यांच्यासाठी येताना करावं लागत असं आपलं पालकमंत्र्यांचं वाटतं. पालकमंत्र्यांना माझं सांगणं आहे की तुमच्यासारखे फोटो पाठवून मदत आम्ही करत नाही. आमची मदत जनतेपर्यंत जाऊन पोहोचते. त्या जनतेला विचारा, जे जे अफेक्टेड आहे त्या जनतेला जाऊन विचारा की आमची मदत काय पोहोचलेली आहे. तुमच्यासारखं फक्त पोस्टर लावून आणि होर्डिंग लावून आणि नुसत्या गाड्या काढून आणि हिरवे पिवळे झेंडे लावून आम्ही मदत करत नाही. आमची मदत प्रत्यक्ष शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेली आहे. आपल्याला माहिती नसेल तर तिथं जाऊन माती न लागता रस्त्यानं डांबरे रस्त्यावर फिरणारे आम्ही नाही. आम्ही चिखल माती तुडवून सर्वसामान्य माणसाच्या दुःखाला
दुःखासाठी त्या माणसाच्या पाठीवून हात फिरवणारे आहोत, त्यांना आधार देणारे आहोत, त्यांना धीर देणारे आहोत, त्यांना मदत करणार. तुमच्यासारखं दुरून दुरून डांबरी रस्त्याहून, कारण मी काही ठिकाणी गेलं तिथं तेही गेल्याचं कळालं, तर ते लोक सांगत होते त्यांनी मातीसुद्धा पायाला लागू दिली नाही. मला वाटतं तशी भूमिका आमची नाही. काल त्यांनी तुमच्यावरती असं म्हणले, तुम्ही जो आरोप केला होता की 3 दिन चौकशी सुरू आहे, तेव्हा तेव्हा चौकशी सुरू आहे काय झालं, मी खंबीर आहे म्हणजे कुठल्याही गोष्टीला, आणि मी हे माझी चौकशी सुरूच नाही असा दावा केला त्यांनी. आता कसं असतं, चौकशी सुरू आहे, मी पुन्हा एकदा त्याच्यावर सांगतो, चौकशी नाही कशा सुरू आहेत सांगतो. विधिमंडळात मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले, मग त्याची सुरू नाही असं कसं म्हणता येईल? तुमच्या सिडकोच्या प्रकरणाची मुंबईच्या चौकशी सुरू झालेली आहे, तुमच्या वेगवेगळ्या विषयाच्या चौकशा सुरू झालेल्या आहे, हे मी या दाव्यावर ठाण. असं की तुम्ही विरोधी पक्ष नेते असताना काय दिवे लावले, तर हे जनतेला माहिती आहे आणि जे समोर बसलेले सत्ताधारी त्यांनाही माहिती आहे मी काय दिवे. फक्त तुम्ही इथं पालकमंत्री असता काय दिवे लावले हा माझा प्रश्न आहे. स्वतःचे घर भरणं, कोणती ती जमीन स्वतःच्या ड्रायव्हरच्या नावावर करून घेतली, कोणती ती जमीन इथली, हिबानामा हैदराबादच्या याची जमीन कितीची ती, आणखी काय काय दाखवू इथं या शहरामध्ये तुमचं. मला व्यक्तिगत नाही बोलायचं आहे, काय काय दाखवू या शहरात. आणि तुम्ही या इकडचे खासदार असताना तुम्ही 24 तास तर पैठणच्या शेतात, पाचोडच्या मळ्यात, पैठणच्या मळ्यातच असता, इकडे कुठं असता तुम्ही? बोलवलं तर जाता. तुम्ही तरी काय दिवे लावता इथं? संसदेत काही बोलले का? अधिवेशनं झाले 2-3, कुठं काही शेतकऱ्याचे विषय, काही आपल्या जिल्ह्याचे विषय काही बोलले? एखादं वर्षभरात खासदार झाल्यावर एखादा प्रोजेक्ट दिल्लीचा इथं आणला आणि मग तुम्ही काय लावतात? तुम्ही तर झोपा काढता दिल्लीत जाऊन आणि पैठणला राहून. असं आहे की तुम्ही आता जे म्हणाले की सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला, ही 3री वेळ आहे, मात्र येणार नाहीत त्या विषयाला, काय कारण आहे? बोलणारच नाही मंत्री, कारण मंत्र्यांना बोलायला नाक लागत असतं, असं नाक सरळ पाहिजे असतं बरं का, आणि स्वाभिमान शिल्लक असायला पाहिजे असतो. यांनी एवढे धंदे केलेले आहे की हे कोणाला नाक वर करून बोलूच शकत नाही. यांच्या एवढ्या चौकशा चालू आहे ना, या चौकशा कशाच्या चालू आहे? या चौकशा चालू असताना नाक वर करून मंत्री बोलूच शकत नाही. तुमच्या डिपार्टमेंटचा निधी वळवला जातो तुम्हालाच कळत नाही, तुमचा सेक्रेटरी विचारत नाही की निधी वळवायचा, तुमची मान्यता सुद्धा घेतली जात नाही. चला मी हे म्हणेल की बाबा निधी आला नंतर तो इकडे ट्रान्सफर केला, त्याच्या त्या डिपार्टमेंटची काही नाही, डायरेक्ट. ह्या विषयावर संजय शिरसाट आज बोलले, त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की दर महिन्याला हा निधी वळवला जाणार आहे, लाडकी बहीण रुटीन आहे, लाडकी बहीण योजना चालू ठेवणं गरजेचं आहे, लाडक्या बहिणींना न्याय द्यायचे, त्याच्यामुळे ते पैसे जात आहेत. त्याच्यामुळे माझा आक्षेप नाही. मला असं वाटतं आता त्याला एक मानसशास्त्रात आंबट गोड किंवा एक प्रतिक्रिया असते कोणते तरी शास्त्रज्ञाची, ज्याला मानसशास्त्र संज्ञा म्हणतात, की आता आंबट जरी असलं तरी त्याला ते गोड मानून घ्यावं लागेल. कारण ही योजना काय सामाजिक न्याय विभागाने सुरू केली का? ही योजना महिला बालकल्याण विभागाने सुरू केली. सरकारला तसं करायचं तर सरकारने महिला बालकल्याण विभागाला तेवढ्या कोटी रकमेची, जी काही 45,000 कोटी रक्कम त्या महिला बालकल्याण विभागाला दिला पाहिजे. या सगळ्या सामाजिक न्याय विभाग कमी करायचं ना. तुम्ही कायद्याने सामाजिक न्याय विभागाचं बजेट कमी करू शकत नाही, म्हणून द्यायचं तर खरं आणि नंतर काढून घ्यायचं, असं तुम्ही वाकड्या हाताने या सगळ्या गोष्टी करताय. जर तुमचे 45,000 कोटी रुपये सामाजिक न्याय या लाडक्या बहिणीला लागतात, तर माझं सरकारने सजेशन आहे की हे 45,000 कोटी रुपये महिला बालकल्याण विभागाला बजेटरी प्रोव्हिजन केली पाहिजे. तुम्ही ते करतच नाही, मग इकडून काढ तिकडून काढ, याचं हे कर त्याचं ते कर, अशा पद्धतीने तुम्ही करताय. मग तुम्ही कोणत्याही विभागावर अन्याय का करता? माझं म्हणणं आहे संजय शिरसाटांचा विभाग, मला संजय शिरसाटांशी काही घेणं देणं, पण सामाजिक न्याय विभाग महत्त्वाचा आहे असं माझं म्हणणं आहे. आणि त्यांनाच त्या विभागाशी देणं घेणं नसेल, त्यांचा विभागाचा निधी सरळ डोळ्यात देखत त्यांच्या जात असेल, तर मला असं वाटतं याच्या इतकं महाराष्ट्राचं दुर्दैव नाही. कारण संजय शिरसाट एक वंचित समाजातून येतात आणि त्यांना मुद्दाम त्या समाजाचं दुःख माहिती आहे आणि म्हणून त्यांना ते डिपार्टमेंट दिलेलं असताना त्या समाजावर अन्याय होतो. संजय शिरसाट म्हणतात मी आता याला काय करू?
किंवा हे होतच असतं. तर हे मला असं वाटतं हे सगळ्यात दुःखदायक आणि क्लेशदायक आहे. या विषयावर तुम्ही पोटतिडकीने जेव्हा बोलता तेव्हा आतल्या आतून संजय शिरसाट खुश होत असतील का? मला त्यांच्याशी खुश आणि नाराज होण्याची मला काय घेणं आहे. मी एक प्रक्रियेवर बोलण्यावर नाही बोलत आहे. मला शिरसाट या विषयात व्यक्तिगत काही मी त्यांच्याविषयी नाही बोलत आहे. मी ते मंत्री आहेत लकीली सुदैवानं ते त्या खात्याचे आहे. योगायोगानं सुदैवानं म्हणण्यापेक्षा सुदैव शब्द चुकीचा होईल, योगायोग शब्द योग्य राहील त्याला. पण त्यांचं डिपार्टमेंटमधून अशा पद्धतीनं निधी वर्ग होणं, त्यांचं डिपार्टमेंट म्हणण्यापेक्षा सामाजिक न्याय विभाग आज खऱ्या अर्थानं सामाजिक न्याय विभागातून वेगळ्या गोष्टी होतात. मी म्हणेल छोट्या छोट्या दलित वस्त्यांना रस्ते होतात, पाणवठे होतात, विहिरी होतात, बोर खणले जातात, वेगवेगळे समाज मंदिर होतात. हे त्या भागातून त्याच्यातून होतं ना. आता हाच निधी कट होतो ना आणि मग ते गुपचूप आहेत ना. त्यांनी बोललं पाहिजे याच्याविषयी, आमच्यासोबत राहू. माझा सामाजिक न्याय विभागाचा 1 रुपया सुद्धा सरकार ट्रान्सफर नाही केला पाहिजे. सरकारने लाडक्या बहीण योजनेसाठी बजेटरी प्रोव्हिजन येणार का? आता चला ठीक आहे, आता पुरवणी येईल डिसेंबरला. याच्यानंतर कोणताही सामाजिक न्याय विभागाचा 1 रुपया घेऊ नये. तुम्ही या सगळ्या बजेटरी प्रोव्हिजन महिला बालकल्याण विभागाला महिला लाडक्या बहिणीसाठी केली पाहिजे. अनिल परब असं म्हणतात की योगेश कदम यांची हक्कलपट्टी करा नाही तर शिवसेना रस्त्यावरती उतर अधिवेशनात देखील हा प्रश्न मांडतो. ते तर बरोबर आहे ना. योगेश कदम आता मधल्या काळात डान्स बार चालू होता, राज्याच्या मंत्रीबार चालवतो आणि डान्स बारवर बंदी आहे. आता त्यांनी गुन्हेगाराला रिव्हॉल्व्हरचं लायसन्स दिलं. आणखी काय काय अनिल परबांनी सांगितलं ते तुम्हाला माहिती असेल, वाळूचे साठे वगैरे वगैरे वगैरे. आम्हाला असे मंत्रिमंडळात असल्यावर त्यांच्यावर आंदोलन करावंच लागेल. अनिल परबांची भूमिका म्हणजे संघटनेची भूमिका आहे. ठीक आहे, अनिल परबांची एकट्यांची थोडी भूमिका, आमची सगळ्यांची भूमिका आहे. मनोज जरांगे पाटील अजित पवारांवरती एक आरोप करतात. ते म्हणतात की त्यांनी त्यांच्या अजित पवारांनी स्वतःच्या पक्षात साप पोचलो. छगन भुजबळ आणि धनंजय मुंडेंवर त्यांचा निशाणा. आता अजित पवार साहेबांना ते आवडत असेल तर त्याला आपण काय करणार आहे. आणि घुसवले का ठेवले हे 2 गोष्टी आहे. मनोज जरांगे म्हणतील की मी म्हणाल त्यांनी ते ठेवले. नारायण कुचेच एक विद्यार्थी होते आणि त्यात ते म्हणाले की शिक्षकांनी शिकवलं का नाही ते सांगा, नसेल शिकवलं तर त्यांनाही मी पाहतो, असं ते दमदाटी. अशा पद्धतीनं बोलणं तर चुकीचं आहे. शिक्षकांनी शिकवलं पाहिजे ते असलं तरी त्याला एक यंत्रणा आहे प्रशासनातली या सगळ्या बाबतीमध्ये. ती यंत्रणेच्या मार्फत पाहिजे. आपणच शिकवलं का नाही शिकवलं विचार नाही तर चुकीचं होईल ना. तुमचा मोर्चा त्याच्या आधी 1 दिवस आधी एकनाथ शिंदे सुद्धा संभाजीनगरच्या दौऱ्यावर येतात. म्हणजे उद्याच विचारलं. आता दुसरा 1 ते 5 जी विद्यार्थी संख्या आहे, पटसंख्या, त्या शाळा बंद होत आहेत. नाही, हे बंद होणार नाही. अशा बंद करायला आमचा विरोध आहे. कारण शाळेला परमिशन मिळणं सुद्धा अवघड असतं. आपण एक मागे उदाहरण पाहिलं असेल, एक विद्यार्थी होता जपानमध्ये, त्याच्यासाठी शाळा सुरू होती, त्याच्यासाठी रेल्वे येत होती. एवढं एका विद्यार्थ्याला महत्त्व दिलं होतं. तसंच महत्त्व आपल्या सरकारने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला दिलं पाहिजे. पटसंख्या 5 तर 10 असेल नाही तर 20 असेल, एकही शाळा या महाराष्ट्रातली बंद होता कामा नये. मला असं वाटतं शिक्षण विभागामध्ये संस्था करतात, खाजगी संस्था शिक्षण संस्था चालाव्या म्हणून प्रयत्न करतात. याला आम्ही सातत्यानं ताकदीनं विरोध करत आलो आणि येणाऱ्या काळात करू. तुम्ही चौकशी पालकमंत्र्यांना त्यावर बोलताना त्यांना म्हणाले की अंबादास दानवे यांचं राजकारण संपलेलं आहे, मोर्चात ते कुठेही दिसत नाहीत, अभिमय जिंदावणी दाखवायचा त्यांचा प्रयत्न आहे. कोण म्हटलं ते? संजय शिरसाट. ठीक आहे, काय हरकत नाही. त्यांनी म्हटलं माझं काय म्हणणार आहे. बरोबर आहे की नाही?